दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पाथर्डी फाटा येथे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी भक्तांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। पाथर्डी फाटा माऊलीनगर येथे गुरुवारी दिनांक 6 मार्च ते 9 मार्च या काळात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात दिमाखात संपन्न झाला। या सोहळ्याची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या भव्य मिरवणुकीने करण्यात आली। 6 मार्च ते 9 मार्च या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते। रविवारी 9 मार्च रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले संतोष गिरी महाराज यांचा प्रथमतः भव्य सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला। तसेच संतोष गिरी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। परिमल सौभाग्यमंगलद्रव्याणि समर्पयामि नमस्करोमि अभिषेकं कुर्यात् यो तसेच मंदिराचे आकर्षण असलेल्या अतिशय सुंदर कळस यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत बसवण्यात आला। या सोहळ्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। उपस्थितांनी भक्तिपूर्वक महाप्रसादाचा लाभ घेतला। या सोहळ्याविषयी माहिती देताना सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलीस DSP विजय सोनवणे यांनी अधिक माहिती दिली। मी विजय सोनवणे, सेवानिवृत्त DSP महाराष्ट्राचे पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेलो आहे। आज आपण अतिशय मंगलमय प्रसंगी या माऊलीनगर भागामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या आज प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी सर्वजण जमलेलो आहोत। दिनांक 6/3/2025 पासून तर आज दिनांक 9/3/25 पासून 3 दिवस 4 दिवसापासून सारखा या ठिकाणी मिरवणुकीचा कार्यक्रम तसेच इतर पूजे पाद्यपूजनाचे कार्यक्रम इतर कार्यक्रम अतिशय थाटामाटात आणि मोठ्या जनसंख्येच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडत आहे। आजचा हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा विठ्ठलनगर माऊलीनगरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठापना करून आज संतोष गिरी महाराजांच्या हस्ते या प्राणप्रतिष्ठेची स्थापना झालेली आहे आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात आणि मोठ्या शोभनीय अशा याच्यामध्ये तो साजरा झालेला आहे। तसेच रात्री हरिभजन पारायण विश्वनाथ महाराज वाडेकर यांच्या जाहीर कीर्तनाने भक्तांना आध्यात्मिक आनंद मिळाला। यावेळी या विठ्ठल रुक्मिणीच्या प्राणप्रतिष्ठेने हर्षित झालेल्या वारकरी बंधूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अवघी चिंता वारली या तुकोबरायाच्या प्रमाणानुसार ह्या कॉलनीतल्या मंडळीनं भरपूर अट्टहास करून पांडुरंगाची उपस्थितीत मंदिर बांधलं आणि मोठ्या काळजीपूर्वक मोठा असा भव्य दिव्य कार्यक्रम केला। रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आहे। ओमहंसा ब्राह्मण गुरुजी येऊन कार्यक्रम पार झाला आणि तसेच सर्व म्हणजे प्रसादाचा वगैरे सर्व काम कार्यक्रम होणार आहे। तरी सर्व भाविकांनी आता इथून पुढे ह्या पांडुरंगाचा दर्शनाचा लाभ घ्यावा। भविष्यामध्ये पांडुरंगाची फार गरज आहे। जो पांडुरंगापर्यंत जाईल त्याला कुठलीच भीती नाही। पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी। विठ्ठल हे सावळ्या रंगाचे कटीवर हात ठेवलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, तर रुक्मिणी विठ्ठलाची पत्नी म्हणून पूजल्या जातात। पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणीचे मुख्य तीर्थस्थान असून माऊलीनगर मित्रमंडळ व पाथर्डी फाटा परिसरातील भक्तांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले। विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।